जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, PSI रिक्त पदांची माहिती आपण घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो. बघूया एकूण किती कार्यरत पदे आहेत, मंजूर किती पदे आहे, त्यानंतर रिक्त पदे किती आहेत. तर पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सादर आपला दिनांक 11/9/2024 चा ऑनलाईन अर्ज संदर्भातील शासन पत्रासोबत या कार्यालयास 17/10/2024 रोजी, तर जनमाहिती अधिकार तथा कार्यासन अधिकारी यांना 17/10/2024 रोजी प्राप्त झाला आहे. सदर अर्जास अनुसरून आपणास खालीलप्रमाणे माहिती अभिप्राय देण्यात येत आहे. तर पहा, मुद्दा 1 सप्टेंबर 2024 पर्यंतची पोलीस उपनिरीक्षक पदांची कार्यरत रिक्त व मंजूर पदांची आकडेवारी किती आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा, मंजूर पदे आहेत 9,845, कार्यरत पदे आहेत 6,886 आणि रिक्त पदे भरपूर प्रमाणात आहे 2,959 इतकी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. तर पुढे बघा काय माहिती आहे, या पदोन्नतीने किती व सरळ सेवेने किती पदे भरले जातील. तर मुद्दा क्रमांक 2 मुद्दा क्रमांक 3 ला अनुसरून आपणास द पोलीस सब इन्स्पेक्टर रिक्रुटमेंट रूल 1995 20/7/1995 ची प्रत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढे बघा काय म्हटलं आहे, सरळ सेवेने भरलेल्या जाणाऱ्या पदांपैकी किती पदे डिपार्टमेंटल एक्झाम घेऊन भरल्या जातील, किती पदे MPSC डायरेक्ट भरल्या जातील. 4 नंबरचा पॉईंट बघा, MPSCला आगामी 2024 कंबाईन ग्रुप B C मधील जाहिरातीमध्ये PSI पदाकरिता किती जागासाठी मागणीपत्र पाठविले जाणार आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, MPSCच्या आगामी 2024 सरळ सेवा पोलीस उपनिरीक्षक निशस्त्र पदाकरिता 216 पदांसाठी मागणीपत्र पाठवण्यात आले आहे. तर सविस्तर इथे माहिती दिली आहे. हे पत्र जर तुम्हाला मुद्दा माहितीचा अधिकार जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेला आहे. व्यवस्थित बघून घ्या. भरपूर अशा रिक्त जागा या PSI पदासारख्या मोठ्या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांची ड्रीम पोस्ट असते त्यासाठी भरपूर रिक्त जागा आहे. तर आगामी काळात तुम्हाला या जागा पाहायला मिळू शकतात. धन्यवाद.